Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. Today we continue our exercise 5.2 from state line, question number 8. For last lecture, up to 7th question we have completed. Now come to 8th. 8th also very easy, like 10th standard. See here, find the value of k for which these 3 points are collinear. What is mean by collinear? Collinear means points lie on the same line. If 3 points, these 3 points P, Q, R lie on the same line, then they are said to be collinear points. Okay, then collinear म्हणजे काय होईल बघा आता. इथं सपोज इथं P, Q, R असे आहेत, असाच सिक्वेन्स असेल असं काही नाही. R मे बी बिटवीन P अँड Q. तर PQचा स्लोप, QR चा स्लोप आणि PR चा स्लोप सेम असणार आहे ना, कारण पॅरलल लाईन्सचे स्लोप्स सेम असतात. मग 3 पॉईंट्स जर कोलिनियर असतील तर त्यांच्या पेअरमध्ये जर तुम्ही स्लोप घेतला, PQचा स्लोप, QRचा स्लोप किंवा PRचा स्लोप सेम असणार आहे. आता 3 पेअर्स नॉट नेसेसरी, only 2 are sufficient. Means if solution, if P, Q, R are collinear, then slope of PQ is equal to slope of QR. PQ चा स्लोप आणि QR चा स्लोप काय असणार आहे? सेम असणार आहे. आता बघूया PQ चा स्लोप. इथं PQ आहे, मी पुन्हा लिहित नाही आहे आन्सरमध्ये, फॉर्म्युला पण डायरेक्ट आता लिहिणार आहे. y2 - y1 माहिती आहे तुम्हाला, तो लिहित नाही आता. डायरेक्ट काय लिहिणार बघा, मी ची सबट्रॅक्शनवर येणार, म्हणजे 1 - -1. डिनॉमिनेटरमध्ये x ची सबट्रॅक्शन येईल, 2 - k. हा झाला स्लोप ऑफ PQ. स्लोप ऑफ QR काय येईल बघा, इथं QR आहे, काय येईल बघा, इथून घ्या 1 - 5. y ची सबट्रॅक्शन करा, सिक्वेन्स कसाही घ्या, आणि 2 - 4. सॉल्व करूया. इथं 1 - -1 म्हणजे काय येणार आहे, 1 + 1. डिनॉमिनेटर 2 - k इज इक्वल टू, इथं 1 - 5 - 4 आणि 2 - 4 म्हणजे किती येणार, -2. हे मायनस कट होईल, इथं 2 न रिड्यूस होईल, हे 2/2 - k इज इक्वल टू 2/1. बघा, कॅल्क्युलेशन इझी व्हायचं असेल, या 2 ला 2 तुम्ही कट करू शकताय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तरी चालेल, मी जरा कट केले इथं. 1/2 - k इज इक्वल टू 1/1. क्रॉस करा, डायरेक्ट लिहा, कसं येईल बघा, 2 - 1 इज इक्वल टू 1. देअरफॉर 2, हे 1 इकडं घ्या आणि k तिकडं घ्या, 2 - 1. देअरफॉर k वी हॅव 1. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही 10th मध्ये सॉल्व केलेत. क्वेश्चन असायचे, शो दॅट कोलिनियर. तुम्ही काय करायचा, PQचा स्लोप काढायचा, QRचा स्लोप काढायचा आणि दोन्ही सेम आहेत का बघत होतात. इफ स्लोप सेम आणि एक वर्टेक्स कॉमन असेल दोघांमध्ये तर ते पॉईंट्स कोलिनियर, असं 10th मध्ये तुम्ही सॉल्व करत होता. इथं क्वेश्चनमध्येच सांगितलंय की पॉईंट्स कोलिनियर आहेत. पॉईंट्स जर कोलिनियर असतील तर स्लोप सेम असणार आहे. स्लोपच्या फक्त इथं व्हॅल्यूज घातल्या, y2 - y1 x2 - x1. कंटिन्यू केलं, सोल्युशन आपल्याला मिळाले. नेक्स्ट पॉईंट एक बघायचा आहे याच 5.2 साठी. कुठला पॉईंट आहे बघा, ॲक्यूट अँगल. नवीन पॉईंट आहे, ॲक्यूट अँगल बिटवीन 2 इंटरसेक्टिंग लाईन्स. ॲक्यूट अँगल बिटवीन 2 इंटरसेक्टिंग लाईन्स, असा हा पॉईंट आहे. म्हणजे नेमकं काय बघा, नेहमीसारखं हे x ॲक्सिस, y ॲक्सिस कन्सिडर करा, ओरिजिन. कन्सिडर एनी 2 लाईन्स. सपोज दिस इज 1 लाईन L1, 1 मोर लाईन, सपोज दिस लाईन L2. हवं तर बघा, ही L1 आणि इकडची ही लाईन L2.
डिफरन्सिएशनसाठी तुम्हाला मी इथं मेन्शन केले L1 आणि L2 या दोन लाईन्स आहेत. आता यांच्यामधला ॲक्यूट अँगल हा किंवा हा कुठलाही घ्या थीटा. हा ॲक्यूट अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा त्यासाठी एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. कसा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे बघूया. L1 लाईन ही L1 लाईन आहे. याचं इन्क्लिनेशन काय घ्या θ1. सेकंड लाईन L2 आहे. याचं इन्क्लिनेशन घ्या θ2. ओके. इन्क्लिनेशन का घ्यायचं तर स्लोप कळतो ना आपल्याला. ठीक आहे. काय माहिती आहे बघा स्लोप कुणाचा स्लोप ऑफ लाईन L1 म्हणजे tan θ1 विच इज इक्वल टू m1. स्लोप ऑफ लाईन L2 चा स्लोप काय tan θ2 विच इज इक्वल टू m2. एवढं आपल्याला माहिती आहे स्लोप इज इक्वल टू tan θ इफ इन्क्लिनेशन नोन. नाव हाच पार्ट मगाशी थोड्या वेळापूर्वी मी सांगितला होता बघा, म्हणजे आधीच्या लेक्चरला काय सांगितला होता तर इथं एक्सटेरियरचा रूल यूज करायचा. बघा एक्सटेरियर इथं काय होईल फ्रॉम फिगर θ2 इज इक्वल टू θ1 प्लस θ ना, बरोबर आहे. हा एक्सटेरियर म्हणजे या दोन रिमोट इंटेरियरची काय येणार आहे सम येणार आहे. काय करणार बघा मी हे θ2 θ1 इकडं घ्या मायनस θ1 इज इक्वल टू θ. θ आपल्याला पाहिजे म्हणून मी θ एका साईडला ठेवले. दोन्ही साईडचा टॅन रेशो घ्या. टॅन ऑफ θ2 मायनस θ1 इज इक्वल टू टॅन θ. आता इथं 90 प्लस वगैरे काय नाही आहे. 90 प्लस असतं तर मी सांगितलं होतं टॅनचं कॉट होते वगैरे वगैरे. आता इथं काहीच नाही आहे. बघा सुट्टीत मी एक तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्टच पाठ करा म्हणून सांगितलं होतं. 2-3 फॉर्म्युले दिले होते त्यातला एक लक्षात आहे का बघा टॅन ऑफ A प्लस B किंवा मायनस B. आता सध्या इथं मायनस घेते मी इज इक्वल टू टॅन A प्लस टॅन B अपॉन 1 मायनस इथं मायनस असेल तर इथं मायनस द्या इथं प्लस द्या 1 प्लस टॅन A टॅन B. मेन फॉर्म्युला कसा आहे बघा दोन्ही सांगते प्लस मायनसचे. इथं प्लस घेतला तर न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर मायनस. म्हणजे इथं प्लस असेल तर इथं प्लस आणि इथं मायनस. पण इथं मायनस असेल तर इथं मायनस आणि इथं प्लस. त्यामुळे सध्या मायनसचा फक्त लिहूया. हा फॉर्म्युला मी असाच तुम्हाला पाठ करा म्हणून सांगितलं होतं. ॲक्च्युली त्याचं डेरिवेशन वगैरे आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. सध्या तुम्ही काय लक्षात ठेवा टॅन ऑफ A मायनस B इज इक्वल टू टॅन A मायनस टॅन B अपॉन 1 प्लस टॅन A टॅन B. तसं इथं एक्सपान्शन करा काय होईल बघा टॅन θ2 मायनस θ1 म्हणजे टॅन θ2 मायनस टॅन θ1 अपॉन 1 प्लस टॅन θ2 टॅन θ1 विच इज इक्वल टू टॅन θ. देअरफॉर आता टॅन θ2 म्हणजे काय येणार आहे m2 मायनस m1 अपॉन 1 प्लस m2 m1 इज इक्वल टू टॅन θ. हा झाला फॉर्म्युला. दोन लाईन्समधला ॲक्यूट अँगल काढायचा हा फॉर्म्युला झाला. फक्त आता हा m2 मायनस m1च लिहावा असं काही नाही आहे. तुम्हाला असं माहीत नाही लार्जर स्मॉलर आणि टॅन θ इथं आपण ॲक्यूट अँगल घेतोय त्यामुळं पॉझिटिव्ह निगेटिव्ह यायचा प्रश्न येत नाही म्हणून याला मॉड्युलस साईन घालायचं आहे. त्यामुळं फॉर्म्युला काय तयार होईल बघा ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स त्याचा टॅन इज इक्वल टू मॉड्युलस घाला. म्हणजे या सिक्वेन्सची काही गरज नाही. कसंही लिहा m1 मायनस m2 लिहा किंवा m2 मायनस m1 लिहा अपॉन 1 प्लस m1 m2. काय फॉर्म्युला तयार होईल बघा ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स टॅन θ इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. मॉड्युलस का घातले थीटा कुठेही चालतो तुमचा m1 मायनस m2 m2 मायनस m1 कसाही चालेल. हे एक हा फॉर्म्युला तुम्हाला कायमस्वरूपी पाठ करायचा आहे. आत्ताच नव्हे तर 12वीचं एक मोठं डेरिवेशन आहे. त्या डेरिवेशनची सुरुवात इथून होते ते डेरिवेशन. त्यामुळं हा फॉर्म्युला तुम्हाला पाठच पाहिजे. आत्ता याच्यावर फक्त आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. डेरिवेशनची काही गरज नाही. डेरिवेशन मी फक्त तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगितले. ॲटलिस्ट तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. त्याच्या आधी हा फॉर्म्युला पाठ आहे का बघा.
तो फॉर्म्युला पार्ट पाहिजे tan a मायनस बीचा आणि आत्ता कुठला पार्ट पाहिजे आपल्याला tan थीटाचा. तेवढा फॉर्म्युला मात्र परफेक्ट करा आणि त्याच्यावरचं आपण एक एक्झाम्पल घेणार आहे 5.2 मधलं. ठीक आहे. नाव 9th क्वेश्चन फ्रॉम 5.2 एक्सरसाइज. जस्ट मी आता एक्सप्लेन केला फॉर्म्युला बघा. ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स हा फॉर्म्युला एक्सप्लेन केला. लक्षात आहे का बघा फॉर्म्युला. पुन्हा सांगायला पाहिजे. tan थीटा इज इक्वल टू बघा m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. इफ ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स रिक्वायर्ड असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आत्ताच मी सांगितला. आता या फॉर्म्युल्यावरचं एक्झाम्पल बघा. फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन दोन लाईन्स कुठल्या दिलेत बघा. एक लाईन आहे एक्स ॲक्सिस आणि दुसरी लाईन आहे लाईन जॉईनिंग द पॉईंट्स. एक लाईन आहे ती एक्स ॲक्सिस आहे, दुसरी लाईन आहे ती ए बी लाईन आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये काय काय लागतं बघा आपल्याला. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला m1 m2 म्हणजे स्लोप्स लागतात. म्हणजे काय काढायला पाहिजे, दोन्ही लाईनचे स्लोप काढायला पाहिजेत. बघा m1 एका लाईनचा स्लोप. आता यामध्ये लाईन कुठली आहे बघा. सोल्युशन म्हणूया आपण इथं. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचा स्लोप त्याला m1 म्हणूया. किती असतो रे एक्स ॲक्सिसचा स्लोप. सांगितलंय मी स्टार्टिंगला. एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. अशी लाईन असेल, असा रोड असेल तर स्लोप असतो का, नाही. म्हणजे m1 किती आहे, 0. एक्स ॲक्सिसचा स्लोप 0. दुसऱ्या लाईनचा स्लोप काढूया. स्लोप ऑफ ए बी. ए 3 मायनस 1 आणि बी 4, -2. ह्याचा स्लोप काढूया. किती येतोय बघूया. स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू वाय वायची सबट्रॅक्शन करा. -2 मायनस -1. एक्स एक्सची सबट्रॅक्शन करा. 4 - 3. किती येतोय बघूया. हे -2 आणि हे मायनस मायनस किती होणार आहे, मायनस मायनस प्लस अपॉन 4 - 3 1. -2 आणि +1 किती येईल, -1 अपॉन 1. म्हणजे ए बीचा स्लोप -1 अपॉन 1. देअरफॉर ए बीचा स्लोप किती येणार बघा. स्लोप ऑफ ए बी m2 म्हणूया त्याला. तिकडे लिहिते, इथं राहू दे बघा. स्लोप ऑफ ए बी m2 इज इक्वल टू किती आला, -1. एक्स ॲक्सिसचा स्लोप काय आला होता 0. वाय ॲक्सिस नव्हे, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय आला -1. फॉर्म्युला लिहूया. देअरफॉर ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स. ॲक्यूट अँगल बिटवीन टू लाईन्स tan थीटा इज इक्वल टू. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहूया. इथंच आहे तो, फक्त इथं मी नीट लिहिते. काय फॉर्म्युला, m1 मायनस m2 डिवायडेड बाय 1 प्लस m1 m2. व्हॅल्यूज घालूया. सबस्टिट्यूट हिअर व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. काय येईल बघा सबस्टिट्यूशन केलं तर. m1 0 मायनस m2 किती आले -1 अपॉन 1 प्लस m1 0 m2 -1 विच इज इक्वल टू 0 मायनस मायनस म्हणजे +1 अपॉन 1 प्लस 0 इंटू एनिथिंग 0च आणि 1 अपॉन 1 किती येणार आहे 1च. देअरफॉर वी हॅव tan थीटा इज इक्वल टू 1 येत ना. tan थीटा इज इक्वल टू 1. ॲक्यूट अँगल काढालोय आपण. टॅनची कुठली व्हॅल्यू 1 असते ॲक्यूटमध्ये. ॲक्यूट म्हणजे <90 तर 45. देअरफॉरच्या ऐवजी इथं बट म्हणा. बट tan 45 वी नो दॅट 1. हेन्स द ॲक्यूट अँगल थीटा इज इक्वल टू किती असणार आहे 45 डिग्री. बघा लक्षात आलंय का. दोन लाईन्स दिल्या होत्या, त्यातला अँगल काढायचा होता ॲक्यूट अँगल. आपण काय केलं, एक्स ॲक्सिसचा स्लोप काढला. एक्स ॲक्सिसचा स्लोप 0, त्याला m1 म्हणलं. दुसरी लाईन होती ए बीचा स्लोप रेग्युलर फॉर्म्युल्याने काढला y2 - y1 अपॉन x2 - x1. व्हॅल्यूज घातल्या. ए बीचा स्लोप त्याला m2 म्हणलं -1. ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला लिहिला, आत्ताच आपण बघितला होता
त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज घातल्या, कॅल्क्युलेशन केलं, टॅन थीटा 1 आलं, आपल्याला थीटा पाहिजे, देअरफॉर थीटा इज इक्वल टू 45, कारण ॲक्यूट आहे, टॅन 45 1 असतं, ॲक्च्युली टॅनची अजून व्हॅल्यू 1 असते, पण सध्या एवढंच लक्षात ठेवा ॲक्यूट आहे. हा क्वेश्चन फाइंड द ॲक्यूट अँगलवर होता. ठीक आहे. नाव 10th क्वेश्चन ऑफ सेम एक्सरसाइज 5.2. A line passes through the points A and B. A's coordinates given x1, y1, B's coordinates given hk, and slope of this line is m. Then question is, show that k minus 1 is equal to m into h, m in bracket h minus x1, that we have to prove. हा क्वेश्चन दिसायलाच मोठा आहे, खूप इझी आहे, 1-2 स्टेप्समध्येच आन्सर आहे. बघा काय करायचं आहे, बघा ए बीचा स्लोप काढता येतोय का नाही, बघूया, काढूया आपण. इकडंच लिहिते, ए x1 y1 आणि बी काय आहे h, k. स्लोप ऑफ ए बी काढूया आपण. स्लोप ऑफ ए बी according to formula y subtraction upon x subtraction. y ची subtraction करा, k minus y1, x subtraction करा, h minus x1. ओके, पण स्लोप गिवन आहे, स्लोप इज गिवन ॲज m. m इज इक्वल टू k minus y1 अपॉन h minus x1. काय प्रूव्ह करायचं आहे बघा, इथं या, k minus y1 is equal to m into h minus x1. प्रूव्ह झालंय बघा, हे h minus x1 इकडे घ्या, मल्टिप्लाय होईल, therefore m into h minus x1 is equal to k minus y1. बघा त्यांनी जे सांगितलं होतं ते प्रूव्ह झाले. ॲक्च्युली मी होमवर्क देणार होते, पण काय होते प्रॉब्लेम, असे क्वेश्चन्स बघितले एक्स वाय एम एन के की तुम्हाला काय वाटतं, आणि शो दॅट त्यातल्या त्यात. फाइंड द आन्सर इझी असतं तुम्हाला वाटतं, पण शो दॅट म्हटलं की तुम्हाला वाटतं हा क्वेश्चन वेगळा आहे, तुम्ही बघतच नाही, म्हणून मी सॉल्व केला आहे. ए बीचा नुसता स्लोप फॉर्म्युला लिहिला आहे, व्हॅल्यूज घातलेत, स्लोप त्यांनी सांगितला होता एम, फॉर्म्युल्यानुसार इथं घातले आणि आन्सर आले, जे पाहिजे ते प्रूव्ह झाले. ॲक्च्युली शो दॅटचेच क्वेश्चन्स इझी असतात, हे लक्षात घ्या. का तर आन्सर माहिती आहे ना, एवढं आन्सर आले, मागं बघायची गरज नाही, म्हणजे आपलं आन्सर बरोबर आहे. आता अजून एक क्वेश्चन बघायचं आहे आणि हा एक्सरसाइज मग संपतोय. एक्सरसाइज आपला 5.2 या लेसनचा सेकंड एक्सरसाइज सुरू आहे. बघा 11th क्वेश्चन, हा पण इझी आहे, हाही दिसायला थोडा कॉम्प्लिकेटेड आहे पण इझी आहे. बघा, पॉइंट्स ए बी अँड सी लाय ऑन अ लाईन. याचा अर्थ काय, हे 3 पॉइंट्स एका लाईनवर आहेत, म्हणजे ते कोलिनियर आहेत. मग ते कोलिनियर असतील तर त्यांचे स्लोप सेम असणार ना. इफ पॉइंट्स आर कोलिनियर देन देअर स्लोप्स आर सेम. आणि असं असेल तर हे प्रूव्ह करायचं आहे, शो दॅट म्हणले, म्हणजे आन्सर पण माहिती आहे आपल्याला. एवढा आन्सर इथपर्यंत सॉल्व करूया, बघूया. सोल्युशन, प्रूफ म्हणा, सोल्युशन म्हणा. इफ ए बी सी आर कोलिनियर, हे पॉइंट्स जर लाय ऑन सेम लाईन, याचा अर्थ काय, इफ दीज 3 पॉइंट्स आर कोलिनियर देन स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. बघूया आता ए बी सी काय काय. ए बीचा स्लोप, ए पॉइंट इथं वर बघणार आहे का, इथं लिहू बघा, ए पॉइंट इथं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते H0, बी आहे 0K आणि सी आहे ए बी. बघा ए बीचा स्लोप, स्लोप कसा काढायचा असतो, वाय वाय सबट्रॅक्शन, म्हणजे k मायनस 0 अपॉन x x सबस्ट्रॅक्शन 0 मायनस h इज इक्वल टू. बी सीचा स्लोप, बी सीचं कसं काढणार बघा, वाय वाय सबट्रॅक्शन म्हणजे b मायनस k अपॉन a मायनस 0. कॅल्क्युलेशन करूया. k मायनस 0 किती येणार आहे, k अपॉन मायनस h इज इक्वल टू b मायनस k अपॉन a.
हां, आता काय प्रूव्ह करायचं आहे जरा विचार करूया. इथंपर्यंत आपण आलोय. जे प्रूव्ह करायचं आहे त्यात कसं कसं आहे बघा. A/H असं आहे, असं तर काय आपल्याला अजून आलं नाही. B/K इज इक्वल टू 1 असं आहे. A आणि B वरमध्ये आहेत. आता आपण A/H आहे म्हणून आधी काय करूया बघा, सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हर्स करूया, इन्व्हर्टेंडो करूया. इन्व्हर्टेंडो करायच्या आधी पण तुम्ही जरी तिथं हा डिनॉमिनेटर सेम केलात B/A मायनस K/A तरी चालतोय. काय करता येईल बघा, इथं A/H यायला पाहिजे. A/H कधी येईल बघा, थोडंसं इथंच काय लवकर करता येईल तेवढा आपण विचार करायचा. हे -H आहेत, समजा इकडे गेले तर H/A येईल आणि हे B-K मी इकडे घेते. इन्व्हर्टेंडो करण्यापेक्षा मग H इकडे घ्या, B-K इकडे घ्या, काय होईल बघा. नंतर इन्व्हर्टेंडो करू. कुठली स्टेप चालते उलटसुलट. K/B-K इज इक्वल टू -H/A. आता इन्व्हर्टेंडो करते. मी काय म्हटलं होतं मग अशी इन्व्हर्टेंडो आणि मग अल्टरनेंडो झालं असतं. मी आता अल्टरनेंडो करून इन्व्हर्टेंडो कराले. करूया इन्व्हर्टेंडो. बाय इन्व्हर्टेंडो, इन्व्हर्टेंडो मीन्स टेक इन्व्हर्स. B-K/K इज इक्वल टू -A/H. ओके. आता हा K डिनॉमिनेटर दोघांना पण द्या, Bला पण द्या आणि Kला सेपरेट करा. सेपरेट दिस डिनॉमिनेटर. B/K मायनस K/K इज इक्वल टू -A/H. Kला K कट झाले, किती राहिले 1. B/K इथं -1 आहेत ना, ते तिकडं घ्या आणि A-A/H इकडं घ्या, प्लस होतील. आणि हे -1 Kला K जाऊन 1 राहिलेत, -1 तिकडं प्लस होतील. बघा मला वाटतं प्रूव्ह झालेलं आहे. काय प्रूव्ह करायचं होतं, A/H प्लस B/K इज इक्वल टू 1. A/H B/K फक्त सिक्वेन्समध्ये लिहूया. A/H प्लस B/K इज इक्वल टू 1. प्रूव्ह दॅट असल्यामुळे हे 2 क्वेश्चन्स मी घेतलेत. ॲक्च्युली हे 2 क्वेश्चन्स कॅल्क्युलेशन्स काहीच नाहीत आहे, काहीच नाहीत. पॉईंट्स कोलिनियर म्हणलंय. पॉईंट्स कोलिनियर असतील तर स्लोप सेम असतात. स्लोपच्या फक्त इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालतंय, आधी इन्व्हर्टेंडो केलं तरी चालेल. मी काय केलं, अल्टरनेंडो आधी केलं. अल्टरनेंडो का केलं, हे आणि हे 2 इंटरचेंज केले. का केले बघा, तर जे प्रूव्ह करायचं होतं तिथं A/H पाहिजे होतं. मग A आणि H एका फ्रॅक्शनमध्ये येण्यासाठी हे मी -H तिकडं आणि B-K इकडं घेतलं, म्हणजे अल्टरनेंडो केलं. आणि आता इन्व्हर्टेंडो केलं. का इन्व्हर्टेंडो, तर A वर पाहिजे म्हणून इथं इन्व्हर्टेंडो केलं. हा K डिनॉमिनेटर दोघांना दिला. K/K 1 झालं, हे -1 तिकडं प्लस आले आणि हे -A/H इकडं आले. झालं, जे आपल्याला हवं आहे ते प्रूव्ह झालेलं आहे. बघा या 5.2 मध्ये काय बघितलं आपण, मेन एक फॉर्म्युला बघितला, ॲक्यूट अँगल बिटवीन 2 लाईन्स. तो मेन फॉर्म्युला आहे या 5.2 साठी. तो महत्त्वाचा आहे पुढच्या दृष्टिकोनातून. tan θ इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. एवढंच नवीन बघितलं. आता तुम्ही म्हणाल बाकी सगळे क्वेश्चन्स, याच्यावर एकच क्वेश्चन होता खरं तर. मग बाकी सगळ्या क्वेश्चनचं काय, तर सगळे क्वेश्चन स्लोप्सवर होते आणि स्लोप हा पॉईंट तुम्हाला 10वीत झालेला आहे. तो फक्त जस्ट रिवाइज म्हणून घेतलेला आहे, कारण आता इक्वेशन्स बघायच्यात त्याच्यासाठी हा स्लोप पॉईंट लागणार आहे म्हणून तो सगळा रिवाइज केला आहे. ओके.